जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज ठोंबरेवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे पैठण नगरीमध्ये. पैठण ही आपली नाथांची नगरी आहे. शेतकरी मित्रांनो, एका कार्यक्रमानिमित्त मी पैठणमध्ये आलो होतो. तर मी तुम्हाला घेऊन आलो आहे आपल्या गोदावरी धरणाच्या दरवाजांपाशी, मुख्य दरवाजांपाशी, जिथून पाण्याचा विसर्ग पाण्याचा विसर्ग होतो समोर नदीला. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपलं जायकवाडी धरण किती टक्के भरलं, काय भरलं याच्याबद्दल माहिती जाणून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या या धरणाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 नंबरचे धरण म्हणून जायकवाडी धरणाला ओळखले जातात. शेतकरी मित्रांनो, ते जे धरण वसलेलं आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या सीमेवरती हे आपले जायकवाडी धरण बसलेले आहे. याला गोदावरी नदीच्या काठेवरती या धरणाला बांधले गेलेलं आहे. त्याला जायकवाडी धरण म्हणतात. तसेच याला नाथसागर धरण असे सुद्धा म्हटले जाते. मित्रांनो, याची जी हे धरण उभारण्यात आले 1965 ते 1976 या कालावधीमध्ये, म्हणजे एकूण 11 वर्षे या धरणाचा कालखंड गेला धरण बांधण्यासाठी. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून आपल्या जायकवाडी धरणाला ओळखले जातात. या धरणाच्या पाण्याच्या साहित्याने, म्हणजे या धरणावरती जे पाणी याचा जो उपयोग आहे तो 2.40 लाख हेक्टर क्षेत्र हे बागायती झाले आहे आपल्या जायकवाडी धरणामधून. तर धरणाची जी उंची आहे ती 14.30 मीटर, म्हणजे 135 फूट उंचीचा हा आपला जायकवाडी धरण आहे. आणि त्याची जी लांबी आहे ती 9,998 मीटर, म्हणजे 33,802 फूट एवढी लांबी आपल्या जायकवाडी धरणाची आहे. तर या धरणाला एकूण 27 दरवाजे आहेत. त्यापैकी 18 दरवाजे आज खुले करण्यात आलेले आहे. 18 दरवाजाद्वारे पाणी हे विसर्ग चालू झालेला आहे. जायकवाडी धरण हे 100% भरलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आता या 100% भरलेल्या धरणाचा फायदा त्याच्या जवळील 2,40,000 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच 76.40 TMC या पाण्याचा जो साठा आहे तो आपण आपल्या वापरासाठी घेतो. म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, पैठण या भागासाठी या पाण्याचा पिण्यासाठी तसेच आपल्या सांडपाण्यासाठी वापर होतो. तर अशीच माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. काही कारणास्तव तिथं गेलो होतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, हे माहिती देण्याचं कारण असं आहे की आज आपल्या नाथांच्या पावनभूमीमध्ये म्हणजे पैठणमध्ये जाण्याचा योग आला होता कार्यक्रमानिमित्त. तर तिथे गेल्यानंतर राहवलं नाही. 100% धरण भरलेलं असल्यामुळं आवर्जून तिथे जाऊन आम्ही ते बघितलं आहे. तिथलं ते दृश्य असं दृश्य होतं, मोहून जाणारं दृश्य होतं. एकदम वातावरण पण फ्रेश होतं आणि तिथून निघावंसं वाटत नव्हतं. तर तुम्हालाही वेळ मिळाला तर नक्की एकदा आपल्या या गोदावरी नदीच्या काठी वसलेले जायकवाडी धरण तसेच आमच्या नाथांच्या समाधीला भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आता शेतकऱ्यांना याचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. तोपर्यंत भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग, तोपर्यंत जय महाराष्ट्र. अरे काय गावचं धरण मिळतं बघा त्याला. बोला माऊली ज्ञानेश्वर महाराज की. निसर्गाचा आनंद घेताना तिथलं सौंदर्य बघून माणूस मोहून जात आहे. तर नक्की भेट द्या आपल्या जायकवाडी धरणाला.